मराठ्यांना पुन्हा फसवलं, मराठ्यांना पुन्हा गाजर दिलं, मराठ्यांना पुन्हा चॉकलेट दिलं, मराठ्यांनो पुन्हा एकदा फसला, असं तसं खूप मेसेज सध्या फिरतायत. खरं सांगू का, त्यांच्या बुडाला आग लागली आहे. त्यांना बर्नल खालून बर्नल चालू आहे हिर द्यायला. आणि त्यामुळंच जलन शक्ती किती असावी याची काहीतरी मर्यादा असते आणि ती मर्यादा नालायक विकृतीने सोडलेली आहे. ऐतिहासिक विजय आहे. मनोज जरांगे पाटील यांचं मनपूर्वक एक मराठा समाजाचा बांधव तरुण म्हणून मी अभिनंदन करतो. आजचा पराभव उद्या येतो पराभव, आजच्या मागून उद्याचा आम्ही सोसावी तर किती पराभव. जरी आज असे असले तरी उद्या असे असणार नाही. दिवस आमचाही येत आहे आता, आम्ही सुद्धा घरी बसणार नाही. मनोजदादा जरांगे पाटील मनपूर्वक आपलं हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक आभार. मुस्लिम समाजाचं सुद्धा मनपूर्वक आभार. जी दिली तुम्ही आम्हाला साथ, त्या साथीचं आम्ही केलं सोनं. आयुष्यात इथून पुढं साथ आमची तुम्हाला असेल आणि इथून पुढं दंगलीमध्ये नव्हे तर एका भगव्यासोबत एक हिरवा मैत्रीचं नातं आता दिसेल. मराठा समाजाला शेतीवर आधारित आणि प्रस्थापित समाज म्हणून समजलं जायचं, परंतु गेल्या 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये मराठा समाजाची जी वाताहत झाली, गरिबांची पोरं शिक्षणाविना प्रचंड गरिबीत गेली. इंजिनियर, डॉक्टर, प्रशासकीय सेवेत मराठ्यांच्या पोरांची पिछाट झाली. गोर गरीब आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झाली. या स्वप्नासाठीच मनोज जरांगे पाटील नावाचा गरीब घरातील पोरगा लढत होता. 10-15 वर्ष या पोरानं लढा दिला. या लढाला खऱ्या अर्थानं मराठा समाजानं सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये उचलून घेतलं. आणि याच जरांगे पाटलाच्या शब्दावरती विश्वास ठेवत दोनदा मुंबईमध्ये जाऊन वेळ प्रसंगी उपाशी राहून, वेळ प्रसंगी शिळ्या भाकरी तोडून, परंतु पाटलांच्या सोबत राहून, सेनापतीच्या सोबत राहून मराठा आरक्षणासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं. आणि त्याच जीवाच्या रानाचं आज फळात रूपांतर झालं. आणि मराठा आरक्षणाचा पहिला म्हणजेच हैदराबाद गॅजेटचं कुणबीमध्ये रूपांतरित करण्यास फलटो मान्यता दिलेली आहे. 17 गॅजेटसाठी 2 महिन्याची वेळ मागितलेली आहे. ठीक आहे, हळूहळू या गॅजेट नंतर गॅजेट हे हळूहळू होत राहील, परंतु 80% मागण्या मान्य केल्या. आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस नोट डाऊन करून घ्या. 2 ऑगस्ट मराठ्यांच्या जीवनातील सुवर्ण क्षण, मराठ्यांच्या जीवनातील सुवर्ण युगाला इथून सुरुवात झालेली आहे. खूप मराठ्यांच्या पोरांचं वाताहत झाली, आयुष्य उद्ध्वस्त झाली. प्रत्येकाला वाटायचं माझं मुलगा अधिकारी व्हावा, प्रशासनात जावा, परंतु एकेका मार्कानं पोरग होकलं आणि घरी येऊन मुसमुसून रडू लागलं. त्यावेळेस आई वडिलांची कोलाहल ही दिसत होती. उघड्या डोळ्यानं बघितली स्वप्न अक्षरशः मूठ मातीला गेली होती. परंतु मनोज दादा गेलं, परंतु इथून पुढं तर मराठा समाजाचे पोरांचं भविष्य देशोधडीला जाणार नाही यासाठी तुम्ही आंदोलन केलं. त्याबद्दल आपलं किती मानव तितकं अभिनंदन आणि आभार कमी आहे. खूप नुकसान झालं मराठ्यांचं. क्षत्रिय म्हणून तलवारी खेळवून वेळ प्रसंगी गद्दाराला क्षमा नाही आणि शत्रूला कोणत्या प्रकारची माफी नाही म्हणून अटक ते पेशावर, ते पानिपत नाही तिथं जाऊन तंजावर पर्यंत जाऊन मराठ्यांनी भगवे लावले. त्या मराठ्यांच्या पोरांचं काय हाल झालं हे बघवलं नाही. ते बघवलं ते फक्त मनोज दादांना. आणि त्यामुळे मनोज दादा तुमचं स्वागत आहे. हे नालायक लोक, नालायक विकृती असेच बोलत राहतील. फसवलं वगैरे काही फसवलं नाही. गेल्यावर सुद्धा 58 लाख नोंदी सापडल्या होत्या कुणबीच्या. प्रॉब्लेम फक्त इतकाच होता की त्या नोंदी देण्यास काही ठिकाणी टाळटाळ करत होते, काही ठिकाणी नोंदी सापडत नव्हत्या. तर त्यासाठी आता हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. त्यामुळं अभिनंदनाचा वर्षा मनोज दादा तुमच्यावरती आम्ही करू आणि इतिहासामध्ये तुमची नोंद आम्ही सुवर्ण युगाचा सुवर्ण प्रणेता म्हणून करू. छत्रपतींनी सांगितलं हे हिंदवी स्वराज्य व्हावे ती स्त्रीची इच्छा. त्या स्त्रीच्या इच्छेखातर मराठ्यांनी बाजी प्राणाला लावली, परंतु त्या मराठ्यावरती अशी वाईट वेळ कधी आली नव्हती. त्या वाईट वेळेतून मनोज दादा तुम्ही सावरलं, मराठ्यांना बाहेर काढलं. इथून पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा सर्व क्षेत्रामध्ये आपली नांगी टाकावी.
आणि महाराष्ट्र सुवर्ण महाराष्ट्र करून टाकावा. एवढाच. जय शिवराय.